ओरिजिनल पॅन्थर आहे ते त्याच्या ब्लडमध्ये, त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे खूप सुंदर त्या ठिकाणी असते। तेव्हा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं घडलेलं आहे। सोमनाथच्या घरी मी जाऊन आलोय पहाटे 2:30 वाजता। त्याचं काही कुटुंब पोट भरण्यासाठी थेट चाकणला गेलेलं होतं, तिथून माघारी बोलवलं, त्यांना भेटलो, बघितलं, ते परिस्थिती गंभीर आहे। सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे, संतोषला सुद्धा न्याय या ठिकाणी मिळालाच पाहिजे। आणि बीडमध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथं गेलेले होते, परंतु तो दिवस पीएमच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता, पीएम करायचं होतं, लोक रस्त्यावरती आलते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते। मग शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं, फार काय लांबत बसू नका। परंतु पीएम रिपोर्ट आला तो 8 पानी पीएम रिपोर्ट आला। त्या 8 पानी रिपोर्टमध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत की असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही। आणि हे कशामुळे होतंय तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत, यांचे वेगवेगळे उद्योग आहेत। त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो। परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते। म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची एक सिस्टीम होती। थर्मलमधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं, ते चोरीचे भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा। म्हणजे गमती बघा बरं का इथं कशा कशामध्ये हे होतंय। एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील, त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं, असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता। करुणा मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असोत, डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटीज दाखल करायच्या, दुसरीच काहीतरी 356ची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं। हे सुद्धा करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही, पोलीस आहे, पोलीस, आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला आहे त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे। करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहेत, ते वेगळं काय। आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहेत बरं का, परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन। त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं, बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही। फक्त आले का सयाजीराव। आमच्याकडे एक निकाळजे आडनावाचे हे होते, त्यांचं नाव सयाजीराव होतं, त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकाळजे। म्हणजे मी काय कोण्या कास्टवरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही, कृपया मला माफ करा। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाईक असणारा मी व्यक्ती आहे बरं का। त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच।
याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या, या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी इकून निघून गेला. कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला, तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला. आता मी जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं.